आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे महाजनकोचे गेम चेंजिंग टॉपिक. हो विद्यार्थी मित्रांनो, महाजनकोमध्ये असे काही टॉपिक आहेत जे की गेम चेंज करू शकतात. त्यामुळे मित्रांनो तेच टॉपिक्स आज आपण बघणार आहे की असे कोणते टॉपिक आहेत जे गेम चेंजिंग करतील महाजनको एक्झाम मध्ये. म्हणजेच काय तर त्यामधून जास्त प्रश्न उतरण्याची शक्यता आहे, त्या पोर्शन मधून प्रश्न उतरण्याची शक्यता आहे. आणि ते टॉपिक कोणते असतील म्हणजे आता कसं ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक म्हणजे फिजिकल, नंतर अनालिटिकल केमिस्ट्री आणि थर्मल केमिस्ट्री सुद्धा, बरोबर. तर आपल्याला बघायचं आहे की जे 75 पोर्शन आहे असिस्टंट केमिस्ट साठी आणि जो पूर्ण 100% पोर्शन आहे ज्युनियर केमिस्ट साठी, त्यामधून महत्वाचे एकदम व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक कोणते असतील हे आजच्या व्हिडिओमध्ये आज बघायचं आहे मित्रांनो आपल्याला. त्यामुळे हा आजचा व्हिडिओ खूप आणि खूप महत्वाचा ठरणार आहे मित्रांनो. त्यामुळे ज्यांनी या व्हिडिओवरती क्लिक केले आहे त्यांनी या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्कीच हा व्हिडिओ तुमचा खूप आणि खूपच फायदेशीर ठरणार आहे. आणि मित्रांनो जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हो शेअर करणे विसरू नका. चला तर मित्रांनो लवकरात लवकर स्टार्ट करूया. तर बघूया काय असणार आहेत गेम चेंजिंग टॉपिक्स. तर सगळ्यात आधी बघूया ओके गणेश सर. म्हणजे आता गणेश सर नेमकं काय सर, गणेश सर काय म्हणजे हे ब्रांच आहे की काय ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची नवीन, असं काही नाही. आमच्या सरांचं नाव आहे जे की नेट सेट क्रॅक आहेत, ऑल इंडिया रँक वगैरे आलेली आहे त्यांची आणि खूप छान शिकवतात. बघा त्यामध्ये हा जो पोर्शन आहे हा पोर्शन एक फिजिकल मध्ये येतो. त्यामध्ये आपल्याला जे कॉलेज सरफेस अँड फेनॉमेनॉन, थर्मल इलेक्ट्रिकल मॅग्नेटिक प्रॉपर्टीज, पॉलिमर केमिस्ट्री, मॉलिक्युलर वेट्स अँड डिटर्मिनेशन, नंतर कायनेटिक्स ऑफ चेन पॉलिमरायझेशन, त्यामध्ये आपल्याला अँग्युलर मोमेंटम, नंतर ते बॉन्डिंग, बरोबर. नंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, शेप ऑफ ऑर्बिट्स, हायड्रोजन ॲटॉमिक स्पेक्ट्रा. आणि यामध्ये या सर्व टॉपिक मध्ये पण आणखी एक महत्वाचा टॉपिक म्हणजे काय तर मित्रांनो पॉलिमर केमिस्ट्री आणि अँग्युलर मोमेंटम, बरोबर. आणि आणि महत्वाचं म्हणजे त्यामध्ये तुम्हाला विचारू शकते की याची म्हणजे म्हणजे आपण बघा तुम्हाला बॉन्डिंग विचारला जाऊ शकते, बरोबर. नंतर तुम्हाला विचारू शकते की त्यामधलं अँग्युलर मोमेंटम काढा, त्यामध्ये क्वांटम मेकॅनिक्स तुम्हाला खूप सारं म्हणजे त्यामध्ये दिलेले जे टॉपिक्स आहेत सरांनी शिकवलेले तुम्हाला. बघा आम्हाला असं वाटलं की कंटेंट थोडंसं कमी आहे तर आम्ही एक्स्ट्रा लेक्चर ऍड केले त्यामध्ये आणि त्यामध्ये तुम्हाला पूर्ण कंटेंट दिलेले आहे. आणि हे जे टॉपिक आहेत फिजिकल मधले ते खरंच गेम चेंजिंग असतील, बरोबर. कारण बघा आपल्याला सिलेबस तर प्रत्येकाला पूर्ण करायचाच आहे, पण यामध्ये आपल्याला नेमकं काय करायचं हे पण आपल्याला माहित असायला पाहिजे, बरोबर. आणि सोबत मित्रांनो हे पण माहिती पाहिजे की एक्झाम कसली आहे महाजनकोची आहे. IBPS घेणार तो भाग वेगळा आहे, एक्झाम कसली आहे महाजनकोची आहे. तर होऊ शकतं चान्सेस जास्त आहेत की महाजनको रिलेटेड विचारण्याचे. म्हणूनच मित्रांनो पुढे पण तुमचे टॉपिक घेऊन आलो जे महाजनको रिलेटेड असतील. म्हणजेच काय तर बघा यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी ह्या एक महत्वाचा कारण त्या रिलेटेड आहे ते. नंतर ऑर्गॅनोमेटॅलिक इन होमोजिनस कॅटलिस्ट आणि ऍसिड बेस कन्सेप्ट. बघा ऍसिड बेसचा जो कन्सेप्ट आहे तो पण महाजनको मध्ये येतोच, कारण ऍसिड बेस हे असे आहेत की तिथे यूज होतात ऍसिडचे, बरोबर. नंतर फ्युजन अँड फ्युजन, रेडिओ अनालिटिकल टेक्निक. बघा हे लिहून घ्या. बघा ऍक्टिव्हेशन अनालिसिस, रेडिओ अनालिटिकल टेक्निक याचे पण चान्सेस आहेत एक्झाम मध्ये यामधून काही ना काही प्रश्न बनण्याचे, बरोबर. नंतर बघूया अक्षता मॅमचा, म्हणजे आता बघितलं आपण इनऑर्गॅनिकचा, आता बघूया आपण हा असा टॉपिक असतो की छोटा आहे, छोटा पोर्शन आहे पण एक महत्वाचा पोर्शन आहे, बरोबर. आता अक्षता मॅम काय करणार आहे त्यामध्ये टॉपिक घेणार आहे तुमचे सर्व. वेट अ मिनिट. ओके सगळं दिसतंय तुम्हाला, ओके दिसतंय. अक्षता मॅम काय करणार हे टॉपिक घेणार आहेत. यामध्ये आता बघा हे टॉपिक त्यांनी जसं इन्स्ट्रुमेंटल आणि अनालिटिकल दोन्ही शिकवलेलं आहे, क्रोमॅटोग्राफी आणि स्पेक्ट्रोस्कोपी. पण आम्ही ते टॉपिक शोधले आहेत की जे एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्वाचे असू शकतात. जसं की बघा इलेक्ट्रॉन स्पेक्ट्रोस्कोपी महाजन रिलेटेड येऊ शकतो. नंतर बघा थर्मोग्रॅव्हिमेट्री, बघा हे पण येऊ शकतं तुम्हाला. इलेक्ट्रो अनालिटिकल अँड क्रोमॅटोग्राफी टेक्निक, बघा आपण भर देऊ इलेक्ट्रो अनालिटिकल वरती थोडंफार. नंतर देऊ थर्मो अनालिटिकल. हे जे पॉईंट आहेत मित्रांनो हे येण्याची शक्यता. नंतर बघा स्पेक्ट्रोस्कोपिक इलेक्ट्रो, बरोबर, स्पेक्ट्रोस्कोपी इलेक्ट्रो अँड थर्मो अनालिटिकल मेथड्स. बघा हे जे पॉईंट आहेत मित्रांनो हे सर्व खूप आणि खूप महत्वाचे पॉईंट आहेत, बरोबर. या पॉईंट वरून प्रश्न बनवू शकतात कारण हे थर्मो म्हणजे महाजनको रिलेटेड पॉईंट आहेत, बरोबर. त्यामुळे यावरून प्रश्न बनवू शकतात. मग आता
हे जे टॉपिक तुम्हाला सांगतो हे तुम्हाला पण प्रिपरेशन करायची, या टॉपिक्सवर जास्त भर द्यायचा आहे. आणि सोबत आम्ही काय करतो या टॉपिक रिलेटेड, तर या म्हणजे जे फास्ट ट्रॅक बॅच असणार आहे बघा, जी फास्ट ट्रॅक बॅच असणार आहे, जे की असं टाइम टेबल सुरू झालेला आहे त्यांचा, एक्झाम म्हणजे बॅच पण सुरू झालेली आहे. त्या फास्ट ट्रॅक बॅच मध्ये हे सर्व पॉइंट रिलेटेड एमसीक्यू आम्ही कव्हर करतोय. म्हणजेच काय, तर एमसीक्यू मध्ये परत एक्सप्लेनेशन होणार, या सर्व टॉपिक्स वरती डिस्कशन होणार, या सर्व टॉपिक वरती डाऊट सेशन होतील तुमचे, हे सर्व टॉपिक क्लिअर होणार. आणि त्यात पण एक महत्वाचा पॉईंट म्हणजे मित्रांनो, हे तर आपण करून ठेवणार आहे, पण सोबत असे चान्सेस आहेत की होऊ शकते एक्झाम पोस्टपोन होणार, होऊ शकते एक्झाम पण पोस्टपोन होणार, कारण तिथे आणखीच एक एमपीसी रिलेटेड पेपर आहे, बरोबर. त्यामुळे होऊ शकते एक्झाम पोस्टपोन होणार. पण आपण इथं कन्सिडर करायचं की बाबा नाही, जून मध्ये एक्झाम होणार आहे, आपण यालाच धरून करायचं. कसं दोन गोष्टी होतील, तुमच्या स्टडी करण्या म्हणजे स्टडी बूस्ट होणार, त्यामध्ये तुमची एकदम तुम्ही जोरात स्टडी करायला लागा आणि लवकर तुमचा स्टडी होऊन जाणार. मग काय करायचं, मग रिव्हिजन करायची, बरोबर. पुढे बघा, बघा ती एक महाजन कोची टेक्निकल पासून नॉन टेक्निकल फास्ट ट्रॅक व्हायचे. बघा तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला काही नाही, तुम्हाला विजन 24/7 ऍप डाउनलोड करायचे, तुम्हाला प्ले स्टोर वरती मिळणार, किंवा 7875008738 या हेल्पलाईन नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचं. तेव्हा तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन केलं जाणार की कोणती बॅच लावायला पाहिजे, कोणती नाही लावायला पाहिजे, किंवा कोणतेही एक्झाम रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तरी तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचं नक्कीच मार्गदर्शन केलं जाणार मित्रांनो. चला तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्हाला असं तुमची एक्झाम तयारी करून घेण्यासाठी जर असं व्हिडिओ लागत असेल, तुम्हाला वाटत असेल की नाही सर थोडेफार व्हिडिओ युट्यूबवर पण आम्हाला प्रोव्हाइड करा, आम्ही बॅच परचेस नाही करू शकत, तर प्लीज कमेंट करा, आम्ही नक्की ते पण करू, ते पण तुम्हाला व्हिडिओ युट्यूबवरती प्रोव्हाइड करू. काही म्हणजे एमसीक्यूचे व्हिडिओ, एमसीक्यू अनालिसिसचे व्हिडिओ, एमसीक्यू प्लस पीवायक्यू अनालिसिसचे व्हिडिओ नक्की तुमच्यापर्यंत पोहोचू युट्यूबच्या माध्यमातून. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.